नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे, म्हणजे श्रीमंती. हो, अगदी बरोबर. सहसा जेव्हा आपण यशाबद्दल किंवा श्रीमंतीबद्दल विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक महाकाय आणि अभेद्य अशी बंद तिजोरी येते. हो, एक अशी तिजोरी जिच्यात जगातील सर्व सुख, संपत्ती आणि समाधान बंदिस्त आहे असं आपल्याला वाटत असतं. बरोबर. आणि लोक ती तिजोरी उघडण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात. कोणी ती तिजोरी शारीरिक ताकदीने फोडण्याचा प्रयत्न करतं, तर कोणी शॉर्टकट शोधून मागच्या दाराने आत शिरण्याचा प्रयत्न करतं. आणि काही जण तर नशिबाच्या चुकीच्या चाव्या लावून फक्त अंधारात चाचपडत राहतात. पण तरीही ती तिजोरी सहसा उघडत नाही. हो, कारण त्या तिजोरीला एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि विशिष्ट असं कुलूप आहे. आणि जोपर्यंत ती एकच योग्य मास्टर की किंवा मुख्य चावी आपल्या हाती लागत नाही, तोपर्यंत तो खजिना सर्वांसाठी कायमचा बंदच राहतो. नक्कीच. आपण बाहेर उभं राहून फक्त त्या खजिन्याची स्वप्न पाहू शकतो. आणि हीच ती अवस्था आहे जिथे खऱ्या शोधाला सुरुवात होते. तो शोध त्या एकाच जादुई चावीचा, जी आयुष्यातले सगळे बंद दरवाजे एका झटक्यात उघडू शकते. तर आजच्या या सखोल आढाव्याचे ध्येय एका अत्यंत प्रभावी आणि जगभरात गाजलेल्या पुस्तकाचे परीक्षण करणे हे आहे. नेपोलियन हिल यांचे सुपर अमीर बनणे की मास्टर की, म्हणजेच द मास्टर की टू रिचेस. हो, आणि या आजच्या चर्चेत आपण संपत्ती मिळवण्याचे 12 मार्ग, एक अत्यंत रंजक लघुकथा, पुस्तकातील काही सुवर्णवाक्ये आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने का वाचायला हवे याचा एका नाट्यमय आणि सविस्तर शैलीत आढावा घेणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया, या मास्टर कीची खरी सुरुवात कुठून झाली. या पुस्तकाचा आणि या तत्वज्ञानाचा उगम एका अत्यंत विलक्षण घटनेत दडलेला आहे. ही गोष्ट सुरू होते सन 1908 मध्ये. त्या काळातल्या जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि पोलाद सम्राट अँड्र्यू कार्नेगी यांनी एका तरुण आणि नवख्या पत्रकाराला आपल्या भेटीसाठी बोलावलं. कॉलेजमध्ये शिकत होते आणि स्वतःचा खर्च भागवण्यासाठी एका मासिकासाठी लेख लिहायचे. तर कार्नेगी यांनी या तरुणाला एक अतिशय मोठं आणि अकल्पित असं आवाहन दिलं. अरे बापरे, काय होतं ते आव्हान? त्यांनी विचारलं की येणारी 20 वर्ष जगातील सर्वात यशस्वी लोकांचा अभ्यास करून त्यांच्या यशाचे रहस्य शोधून काढण्याचं काम स्वीकारण्याची तयारी आहे का? पण लक्षात ठेव, यासाठी एकही रुपया मानधन मिळणार नाही. बापरे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सलग 20 वर्ष कोणताही पगार न घेता फक्त एका ध्येयासाठी स्वतःला झोकून द्यायचं. आजच्या काळात कुणी एका महिन्यासाठी फुकट काम करायला तयार नसतं, तिथे 20 वर्ष. खरंय, हे आव्हान स्वीकारणं म्हणजे एका सामान्य माणसाच्या विचारशक्तीच्या पलीकडची गोष्ट होती. पण नेपोलियन हिल यांनी ते आवाहन स्वीकारलं आणि त्यातूनच या प्रचंड मोठा तत्वज्ञानाचा जन्म झाला. म्हणजे याच संशोधनातून पुस्तकात सांगितलेले जीवनाचे 12 खजिने समोर आले असतील. हो, ज्याला आपण जॉइंट रिचेस ऑफ लाईफ म्हणतो. आणि इथेच एक मोठा धक्का बसतो. जेव्हा श्रीमंती हा शब्द उच्चारला जातो तेव्हा सगळ्यात आधी पैसाचा विचार येतो ना. हो, साहजिकच आहे. पण या 12 खजिन्यांच्या यादीत आर्थिक सुरक्षितता म्हणजेच पैसा हा चक्क सर्वात शेवटचा आणि 12वा खजिना आहे. काय सांगताय? पैसा 12व्या क्रमांकावर? हो, इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या यादीतला पहिला खजिना पैसा नसून सकारात्मक मानसिक दृष्टिकोन म्हणजेच पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड हा आहे. अच्छा, म्हणजे भौतिक संपत्तीपेक्षा मानसिक संपत्ती कशी मोठी असते हे त्यांना सांगायचंय. अगदी बरोबर. हिल स्पष्ट करतात की जर पहिल्या 11 खजिन्यांची प्राप्ती झाली नाही, ज्यामध्ये उत्तम आरोग्य, मनःशांती आणि चांगले नातेसंबंध येतात, तर नुसता पैसा माणसाला सुखी करू शकत नाही. आणि त्यांनी आपले दुसरे रूप किंवा सेकंड सेल्फ कसे ओळखायचे याचं सखोल विश्लेषण केले आहे. मला यावर एक झाडाची उपमा द्यायला आवडेल. कसं आहे, पैसा, गाडी, बंगला हे सर्व फक्त त्या झाडाचे फळ आहे. पण सकारात्मक मानसिकता, उत्तम आरोग्य आणि चांगले नातेसंबंध ही त्या झाडाची मुळं आहेत. खूप छान उपमा आहे ही. हो ना, म्हणजे मुळांना पाणी घातले नाही तर फळ कधीच मिळणार नाही आणि झाडही कोमेजून जाईल. मुळे जितकी खोल आणि मजबूत, फळ तितकंच गोड आणि शाश्वत. अगदी तसंच आहे. जर सकारात्मक मानसिकता ही मुळे असतील तर ती मुळं योग्य दिशेने वाढवणं गरजेचं आहे. हो, नाहीतर ती भरकटतील. म्हणूनच इथून पुढची संकल्पना येते ती म्हणजे निश्चित ध्येय किंवा डेफिनेट मेजर पर्पज.
मनाला एक स्पष्ट दिशा द्यावी लागते. या निश्चित ध्येयाचं महत्त्व सांगताना या पुस्तकात रसेल कॉन्वेल यांची हिऱ्यांची शेती किंवा एकर्स ऑफ डायमंड्स ही एक अत्यंत नाट्यमय आणि डोळे उघडणारी लघुकथा सांगितली आहे. हो, ती अली हाफेजची गोष्ट ना? बरोबर. प्राचीन काळच्या एका शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. तो आपल्या शेतीत अतिशय आनंदात आयुष्य जगत होता. पण एके दिवशी तिथे एक विद्वान माणूस आला आणि त्याने त्या शेतकऱ्याला हिऱ्यांबद्दल सांगितलं. आणि मग त्या शेतकऱ्याला हिऱ्यांचा शोध घेण्याचं वेड लागला असेल. हो, अगदी तसंच. एका हिऱ्याच्या बदल्यात अख्खा देश कसा विकत घेता येतो हे ऐकून त्याला वाटलं की आपणही जगातल्या सर्वात श्रीमंत माणूस व्हावं. या वेळात त्याने स्वतःचं घर आणि स्वतःचं शेत एका दुसऱ्या माणसाला विकून टाकलं. अरे रे. आणि तो हिरे शोधण्यासाठी जगभर फिरला. त्याने सगळीकडे हिरे शोधले, पण त्याला कुठेही काहीही मिळालं नाही. शेवटी पैसे संपले, तो भिकारी झाला आणि नैराश्यातून त्याने समुद्रात उडी मारून आपला जीव दिला. पण या कथेचा खरा ट्विस्ट इथेच सुरू होतो. हो, तो सांगा तुम्ही. ज्या माणसाने ते शेत विकत घेतलेलं असतं तो एके दिवशी आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातल्या एका झऱ्याजवळ जातो. तिथे त्याला पाण्यात एक चमकणारा खडक सापडतो. तो हिरा असतो. बापरे. आणि जेव्हा त्या झऱ्याची तपासणी केली जाते तेव्हा लक्षात येतं की ती जगातील सर्वात मोठी हिऱ्यांची खाण होती. गोलकोंडा खाणीसारखीच एक महाकाय खाण तिथेच लपलेली होती. विचार करा, तो पहिला माणूस जगभर हिरे शोधत होता, पण हिऱ्यांची खाण त्याच्या स्वतःच्याच अंगणात होती. फक्त त्याला ती ओळखता आली नाही, कारण त्याच्याकडे एक निश्चित दिशा नव्हती. बरोबर. वॉल्टर क्राइस्लर यांचं उदाहरणही असंच आहे. त्यांनी फक्त $4,000 बचत करून उत्तम मोटर कार बनवण्याचा एक निश्चित ध्येय समोर ठेवलं आणि त्या एका ध्येयाने त्यांना जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल साम्राज्यांपैकी एकाचे मालक बनवले. पण इथे मला एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारावासा वाटतो. जर आपण एकाच निश्चित ध्येयावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले, तर आपण आजूबाजूला येणाऱ्या इतर चांगल्या संधींकडे दुर्लक्ष करत नाही का? हा एक मोठा धोका नाही का? हां, हे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. अनेकांना असं वाटतं की एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्याने इतर गोष्टी गमावल्या जातात. हो, साहजिकच आहे ना तसं वाटणं. पण कसं आहे, निश्चित ध्येय माणसाला अंध करत नाही, तर ते त्याच्या प्रयत्नांना एका भिंगासारखे म्हणजेच मॅग्निफाईंग ग्लाससारखे केंद्रित करते. अच्छा, म्हणजे लेझर बीमसारखं. अगदी तसंच. जेव्हा माणसाची ऊर्जा एकाच ध्येयावर केंद्रित होते तेव्हा दृष्टी इतकी तीक्ष्ण होते की त्याच्याच आजूबाजूला असलेल्या हिऱ्यांच्या खाणी त्याला स्पष्ट दिसू लागतात. क्या बात आहे. आता समजा स्वतःच्या अंगणातील हिरे ओळखले, पण ते बाहेर कसे काढायचे? त्यासाठी जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त काम करण्याची सवय असावी लागते. यालाच द हॅबिट ऑफ गोईंग दी एक्स्ट्रा माईल म्हणजेच एक पाऊल पुढे टाकण्याची सवय असं म्हटलं जातं. या संदर्भातली ती पावसातल्या वृद्ध महिलेची कथा खूपच छान आहे. हो, मुसळधार पाऊस पडत होता आणि एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये एक वृद्ध महिला आश्रयाला आली होती. दुकानातील सर्व क्लार्कने तिच्याकडे दुर्लक्ष केले. कारण सर्वांना वाटलं की ती काही विकत घेणार नाहीये. बरोबर. पण एका तरुण क्लार्कने पुढे जाऊन अत्यंत नम्रपणे तिची विचारपूस केली. तिच्यासाठी एक खुर्ची आणून दिली. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. हो, पाऊस थांबल्यावर ती महिला निघून गेली, पण जाण्यापूर्वी तिने त्या तरुणाचे बिझनेस कार्ड मागून घेतले. आणि काही महिन्यांनंतर त्या दुकानाला स्किबो कॅसलचे संपूर्ण फर्निचर आणि सजावटीचे प्रचंड मोठं कंत्राट मिळालं. पण अट एकच होती की ते काम तोच तरुण क्लार्क करेल. कारण ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः अँड्र्यू कार्नेगी यांची आई होती. त्या एका कृतीमुळे त्या क्लार्कला ते कंत्राट आणि त्या दुकानाची भागीदारी कशी मिळाली हे खरंच नाट्यमय आहे. ड्युरंट यांच्या कंपनीत कॅरल डाउनेस यांची कथाही अशीच आहे. हो, ते इतर कामगार घरी गेल्यानंतरही काम करत कसे थांबायचे. हो, आणि साहेबांना काही गरज लागली तर आपण हजर असायला हवं म्हणून ते थांबायचे आणि त्यातूनच त्यांना प्रचंड मोठं यश मिळालं. एक पाऊल पुढे टाकण्याची सवय ही व्याजावर मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजासारखी म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट सारखी आहे असं मला वाटतं. आज केलेली थोडी जास्त मेहनत भविष्यात प्रचंड मोठा परतावा देते. अगदी 100% खरंय. पण जास्त काम केल्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतात हे मान्य आहे. पण मोठं साम्राज्य काही एकट्यानं उभं करता येत नाही ना. नाहीच. आणि म्हणूनच इथे मास्टर माइंड तत्व कामी येतं आणि त्यासोबतच स्वतःवर नियंत्रण असावे लागते. हो, अँड्र्यू कार्नेगी यांचं उदाहरण बघा ना. त्यांना स्वतःला स्टील बनवण्याबद्दल काहीच माहिती नव्हती. हो, हे खूप आश्चर्यकारक आहे. पण त्यांनी तज्ज्ञ लोकांचा एक मास्टरमाइंड गट बनवला. जेव्हा 2 किंवा अधिक लोकांची बुद्धी एकत्र येते
तेव्हा त्यातून एक तिसरीच अदृश्य आणि शक्तिशाली बुद्धी निर्माण होते. पण हे सगळं टिकवण्यासाठी स्वयंशिस्त म्हणजे सेल्फ डिसिप्लिन आणि भावनांवर नियंत्रण खूप महत्वाचं आहे ना? अतिशय महत्वाचं. गरिबी, नकारात्मकता आणि भीती यावर मात करण्यासाठी स्वतःच्या मेंदूवर ताबा मिळवणं किती आवश्यक आहे हे या पुस्तकात खूप छान सांगितलंय. हेलन केलर यांचं उदाहरण घ्या. हो, त्या अंधबधीर होत्या ना? हो, तरीही त्यांनी स्वतःच्या विश्वासाच्या आणि शिस्तीच्या जोरावर जग कसे जिंकले हे आपण पाहिलं आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर असं लक्षात येतं की स्वयंशिस्त ही अशी मास्टरकी आहे जी ज्ञानाला कृतीत बदलते. म्हणजे शिस्त नसेल तर बाकीचे सर्व 11 खजिने मातीमोल ठरतात असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी बरोबर. या सर्व तत्वांची रचना समजल्यानंतर एखाद्याने हे संपूर्ण पुस्तक का वाचायला हवे? कारण हे पुस्तक म्हणजे रातोरात श्रीमंत होण्याचा मंत्र नाही, तर कॉस्मिक हॅबिट फोर्स म्हणजेच निसर्गाच्या नियमांशी सुसंगत अशा सवयींचा विकास करण्याचा हा एक रोडमॅप आहे. आणि पुस्तकातील ते सुवर्णवाक्य खूपच प्रेरणादायी आहे. मानवी मेंदू जो काही विचार करू शकतो आणि ज्यावर विश्वास ठेवू शकतो ते तो नक्कीच साध्य करू शकतो. हो, हाच या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण आपल्या नशिबाचे स्वतः शिल्पकार आहोत. नक्कीच. तर आजची चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा मुद्दा मला मांडायचा आहे. विचार करा, आपल्या आत 2 आत्मे आहेत. एक जो सतत गरिबी आणि अपयशाची भीती बाळगतो आणि दुसरा जो यश आणि संपत्ती आकर्षित करतो. आज या क्षणी आपण नक्की कोणत्या आत्म्याला खतपाणी घालत आहोत? खूपच सखोल विचार आहे हा. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.